यस सामना सुरू होतोय. फुलाजी नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला असतील साई भुईर. गोलंदाजी मार्कवर दोन्ही टीमचे आपण जर 12 मॅन प्रेक्षक किंवा समर्थक आले असतील तर आपण या. पिंटू हजारे गोलंदाजी मार्कवर 5 षटकांची लढत असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक यावेळी मात्र पंचांच्या डाव्या बाजूने राईट मोर द विकेट. गोलंदाजीसाठी भूमीला नमन केलं जाते. गोलंदाजीच्या माध्यमातून पिंटू हजारे पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होते. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला असेल साई भोईर. नॉन स्ट्राईक एंडला असेल फुलाजी भोईर. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. सामना सुरू होते. आपण पाहतो बरोबर 11:22 झाली आहेत. म्हणजे फिगर चांगला आहे मात्र पाहायचंय कोणासाठी शुभ ठरेल. पहिला बॉल साईसाठी. ओहो यावेळी मात्र वेगाने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. याचं एकमेव कारण म्हणजे फुटवर्क. फुटवर्क हा तुम्हाला खूप चांगला एक आत्मविश्वास देऊन जातोय. कारण ज्यावेळी तुम्ही डॉट चेंडू खेळता त्यावेळी कुठेतरी गोलंदाजाला त्याचा फायदा होत असतो. आता मात्र पाहायचं लॉंग ऑनच्या खेळाडूशी काही चर्चा सल्लामसलत केला जातोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे पिंटू हजारे. यावेळी मात्र सरळ खेळलेत. दूर जवळपास खेळाडू नाहीये मात्र लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूच्या पुढे आलाय. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू तिथे अडवला गेलाय आणि मिळतील त्या 2 धावा. चांगली सुरुवात रनिंग बिटवीन द विकेट. पहिलीच धाव स्कोअरबोर्ड मात्र नोंदवली जाते 2 धावेने. साईनाथ भोईर. पिंटू हजारे पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पाहायचंय मिडॉनला आपण पाहतो 30 सर्कलच्या आतमध्ये. तर लॉंग ऑन वायडिश आहे. बरोबर वटवृक्षाच्या खाली हा खेळाडू सज्ज केला गेलाय. यावेळी मात्र पाहायचं चांगला फटका आहे. मिड विकेटच्या दिशेने जरूर आहे. कार्पेटच्या माध्यमातून आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे मात्र 2 धावा पासून रोखणार नाहीयेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 4. चांगली सुरुवात सावध सुरुवात समाधानकारक सुरुवात असेल फलंदाजांसाठी देखील आणि गोलंदाजांसाठी. कारण 3 चेंडू 4 धावा कुठेतरी सावध सुरुवात आहे. मात्र इथे क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेलं आहे. ऑफ साईडला 5 खेळाडू ऑन साईडला 4 खेळाडू. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने हो तिथे सीन एक झेल थोडासा कठीण जरूर होता. मात्र 30 सर्कलच्या अगदी टच होते लाईनला. मात्र त्यांच्या 4 ते 5 बॉल चेंडू पुढे लँड झाला. झेल टिपू शकला नाहीये मात्र सिंगल धाव रोखू शकले नाहीयेत. सिंगलने धावसंख्या 5. चांगली सुरुवात इथे गोलंदाजी करत असताना पिंटू हजारे. पुन्हा एकदा ही एक दिवसीय स्पर्धा आहे. मगाशीच विनोद सरांनी उल्लेख केला की वाटत नाही आहे ट्रॉफ्याच पाहून बक्षीस पाहून की एक दिवसीय स्पर्धा आहे. ओहो बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. अशा प्रकारची लाईन ही तुम्हाला ठेवली तर नक्कीच फलंदाजांना कुठेतरी भारी पडेल आणि गोलंदाजाच्या मॅरिटवर फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल. कारण अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची मुभा असते. मात्र त्या फटक्यांपासून वंचित ठेवले गोलंदाज पिंटू हजारेने. पहिलं पॉवर प्लेचं षटक. अंतिम बॉल. ओहो लो फुलटॉस. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा. ओहो काय घडलं. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतन. पहिला मासा गळायला लागलाय. बॅटर फुलाजी OUT आउट. हॅलो
नुकतंच सप्रा मैदानचे मालक भगवान दादा पाटील यांचं आगमन होते, त्यांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि भानुदास दादा पाटील यांचं देखील आगमन होते, त्यांचे खूप खूप स्वागत. बॅटमन्स पंडित का नवीन ओव्हरचा पहिला बॉल चंद्रकांत पाटील समोर असेल. साई फुलटॉस, इथे काय घडलं. ओहो, संधीचं सोनं करता आलं नाही, मात्र स्वतःला गमावून बसलाय साई भोईर. आउट. थँक्यू डीजे. अंतर्ली संघाच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. जर कोणताही गोलंदाज हॅट्रिक संपादन करेल तर अंतर्ली संघाचे एक हितचिंतक आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पंचांना जर वाटलं तर रिव्ह्यू घेऊ शकतायत. एक रिव्ह्यू असेल आणि खेळाडूंसाठी नसेल याची नोंद घ्या. न्यू बॅटर प्रवीण. आता मात्र पाहायचं क्षेत्ररक्षण पाहिलं जाते, मात्र पाहायचं यावेळी क्षेत्ररक्षण सजवलाय. आपण वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू सज्ज आहे. यावेळी मात्र पाहायचं लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे सज्ज आहे. थोडेसे धडपडत आहेत, मात्र सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. थोडासा कॉल उशिरा दिला होता. प्रवीण ने स्वतःच अकाउंट इथं ओपन केले. धावसंख्या स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते ती 7-7, लॉस ऑफ 2 विकेट. सलामीची ओपनर जोडी मात्र डगआउट मध्ये आली. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर पंडित आला आणि 4थ्या क्रमांकावर प्रवीण. मात्र येत्या क्षणी 2ने स्वतःचं अकाउंट ओपन केले. सावध सुरुवात जरूर आहे. 2 झटके दिलेत यावेळी मात्र अंतर्ले संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र प्रवीण बॉडी लँग्वेज खूप काही सांगते, मात्र फॉर्म पाहायचं इथे पाहायचंय. पंचांचा बोट आकाशाकडे. लेग स्टंपच्या समोर आढळलाय हा फलंदाज आणि पंचांनी पाहिलं एक्झॅक्टली कुठे हा चेंडू लँड होते आणि बरोबर यष्ट्यांच्या समोर हा खेळाडू आढळला. आणि त्याच अनुषंगाने LBW च्या माध्यमातून प्रवीण देखील मैदान सोडतोय. सुभाष न्यू बॅटर यावेळी स्ट्राईक एंडला मैदानात दाखल झालाय. गोलंदाजी मात्र चांगली होतीये. हो, यावेळी मात्र पाहायचं वेगाने पॉइंटच्या वरून खेळण्याचा होता, मात्र उजवेष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांनी हा वाईट घोषित केला आहे. गोलंदाज चंद्रकांतला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 8. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. तदनंतर मात्र पाहायचे फलंदाजी कशी पाहायला मिळेल. सुभाष हो पुन्हा एकदा तीच लाईन, तोच टप्पा, थोडासा आत आला चेंडू आणि येतोय डॉट बॉल. चांगली सावध गोलंदाजी होते चंद्रकांत पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर 2 धावा आणि पुन्हा एकदा धक्का दिलाय आणि अवांतर आणि एक सिंगल डॉट बॉल. आणि ह्या आतापर्यंत चेंडू फेकले 10 आणि धावा स्कोअर बोर्ड पाहायला मिळतात त्या सिंगल डिजिट मध्ये 8. ओहो, काय घडलं पहा. मग आउटफील्ड थोडीशी स्लो होतीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा कॉल नाकारलाय.
यावेळी मात्र सुभाषने धावा झाल्या असत्या विनोद सर, मात्र कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. हा मनसुबा जरूर असेल बॅटर सुभाषचा. त्या अनुषंगाने 3 धावा, तिसरी धाव नाकारली त्यांनी आणि धावसंख्या मात्र स्कोअर बोर्डवर डबल डिजिटमध्ये 10 धावा. चांगली सुरुवात होते गोलंदाजीच्या माध्यमातून. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र जबरदस्त फटका मिड विकेटला नाहीये, मात्र दुरून चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवलाय यावेळी खेळाडूने. आपण पाहिलं तर पूर्णपणे वाईडिश मिड विकेटला होते, मात्र मिड विकेटच्या दिशेने सरकत असताना हा फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 12 म्हणजे प्रति षटकामागे 6 अशी धावसंख्या. याचं एकमेव कारण म्हणजे ओपनर जोडी लवकर बाद झाली. फुलाजीने निराश केलं, त्यानंतर साई भोईरने देखील 5 धावांचंच योगदान देऊ शकला आणि त्यानंतर प्रवीण देखील 2च धावा देऊ शकला. आणि या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं स्कोअरबोर्ड तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6च्या सरासरीने 12 धावा. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साईडला 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत, तर ऑफ साईडला आपण पाहतोय 4 आहेत. म्हणजे ऑन साईडला 5 आणि ऑफ साईडला 4. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉईंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे, एक्स्ट्रा कव्हर डीपला आहे, लॉंग ऑफ डीपला आहे. पंडितसाठी पारितोषिक आलेलं आहे. कैलास मडवी यांच्याकडून जर पंडितने या षटकामध्ये 2 षटकार जर लगावले तर 500 रुपयाचे पारितोषिक. म्हणजे पहिल्या सामन्यापासून विरोध सर पारितोषिक यायला सुरुवात झाली आहे. गोलंदाज पिंटू पुन्हा एकदा चिंतामण हजारी, माफ करा चिंतामण हजारी. ओहो वेगवान चेंडू होता, ऑन साईडला खेळलेत, मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल तर कंप्लीट. मात्र इथे एकच धावेने समाधान मानले यावेळी फलंदाज पंडितने. आता मात्र स्ट्राईक इनला असेल सुभाष. चिंतामण हजारी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने अंतरली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, गावासाठी खेळत असताना चांगला परफॉर्मन्स केला. यावेळी मात्र लो फुल टॉस कार्पेटच्या माध्यमातून खेळलेत. ओहो काय घडलं पहा, आणि बॅकअप पहा किती वेगाने, जवळजवळ 30 ते 32 पावलांचा रनअप कापला असेल. ही 100% कमिटमेंट आहे. आपल्या संघासाठी धावा रोखण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे, तो दुसऱ्या बाजूला धावा कुटण्यासाठीचा संघर्ष. म्हणजे सामना चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. या 3 धावेने धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. चांगली सुरुवात, पडझड जरूर झाली पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये चंद्रकांतने देखील 2 धक्के दिलेत. तदनंतर चिंतामण. ओहो हा बॉल कशा प्रकारचा असेल, गुड बॉल. पंचांनी पाहिलं, कारण डाऊन होणारा हा चेंडू होता. यष्ट्यांच्या थोड्यासा बाजूने हा चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. येतो महत्वपूर्ण डॉट बॉल. स्ट्राईक एंडला असेल पंडित. राईटम राऊंड द गोलंदाजी होतीये. हो यावेळी मध्ये चेंडू हवेमध्ये जरूर आहे. स्वतः गोलंदाज चिंतामण हजारी झेलखाली येत आहेत, चूक करणार नाहीयेत. आणखी एका विकेटचं पतन. बॅटर पंडित आउट. बॅट्समन्स नेम सुरेश का नरेश. हो यावेळी मात्र पहा, येता क्षणी
मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर. आणि काय घडलं मैदानामध्ये, झेलही सुटला आणि चौकारी जातोय. म्हणजे इथे प्रमोद सर एक ती म्हणी आठवते, तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपटणं. म्हणजे झेलही सुटला आणि 4 धावा देखील मिळत आहेत. पाच 1 टू गो. चेक करायचं आहे का? ओके. चौकार येतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 20 धावा. आता मात्र पाहायचंय पंडित काय नाव सांगलं, पंडित नरेंद्र नरेश. हो पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग ऑफला खेळाडू देखील सज्ज आहे. मात्र हो काय घडलं, जणू काही चटके लागलेत. कारण उपाध्यक्ष साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनी म्हटलं की गेला 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 आणि लगेच गेला. जणू चटके लागलेत त्या फटक्याचे. आणि चेंडू आउट बॉन्ड लाईनच्या बाहेर जातो. लागोपाठचा दुसरा चौकार. बॅटमॅन कोण, सुरेश आहे की नरेश? नरेश. आपण विनोद सर, आपण नेहमी म्हणतो की जे खेळाडू सातत्याने खेळपट्टीवर ज्या मैदानामध्ये ग्राउंडवर खेळतात त्यांना बरोबर खेळपट्टीची माहिती असते. आणि मला वाटतं आपल्या उपाध्यक्ष साहेब इथे आहेत बसलेत समालोचन कक्षामध्ये. त्यांनी सांगितलं की हा चेंडू सुटेल आणि लगेच सुटला, मिसफील्ड झाली. म्हणजे या खेळपट्टीची त्यांना चांगली नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते 24. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा. म्हणजे चांगल्या धावा कुठल्या आहेत. एक विकेट जरूर मिळवला चिंतामण हजारेने. मात्र त्यानंतर सुभाष मैदानात, नरेश माफ करा, मैदानात दाखल झाला आणि त्यांनी 2 लागोपाठचे चौकार मारून या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. 8च्या सरासरीने धावसंख्या 24. गोटीराम गायकर उंच तर गेलाय, खेळाडू आलाय. मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर उपस्थित मान्यवरांना अभिवादन करणारा हा येतोय 1 बाउन्स चौकार. काय बाईक आहे का? रेड कलरची का ती बाईक? बघा जरा तिची आरसा कुठेतरी परावर्तित होतोय. काच विनोद सर, आपण पाहिलं तर लागोपाठचा चौथा गोलंदाज म्हणजे 4 फ्रेश गोलंदाजाचा वापर केलाय. एक वेगळी रणनीती आहे. आणि मात्र जर फलंदाजीचा आपण विचार केला तर नरेशने अगोदरच्या 2 बॉलवर 2 चौकार लगावले होते आणि यानंतर सुभाष देखील हमबी किसीचे कम नाही. लागोपाठ या 17 मध्ये 3 चौकार पाहायला मिळालेत आणि धावसंख्या 28. आता मात्र पाहायचंय 5 खेळाडू आपण पाहतोय. यावेळी लॉंग ऑनला आपण पाहिलं, डीपला ऑन साईडला 4 खेळाडू आहेत. एक फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे. इथे मात्र पाहायचं शरीराचा वेध घेणारा जरूर आहे. कुठेतरी डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा बॉल होता. मात्र बॅट कट पंचांचा डिसिजन येतोय आणि 1 धाव स्कोरबोर्ड ॲड होईल. 29. चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये.
चौथा फ्रेश गोलंदाजाचा वापर केला गेलाय. गोटीराम गायकर पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने, जर्सी नंबर 5. हो, यावेळी उचलून फेकून दिलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक सोपा झेल टिपला गेलाय आणि संपलाय नरेशचा खेळ. न्यू बॅटर. हो, यावेळी मात्र पॉइंटच्या वरून खेळण्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतो हा डॉट बॉल. विकेट नंतरचा हा डॉट बॉल. आता मात्र कमबॅक केले गोटीरामने. पहिल्या बॉलवर चौकार जरूर खर्च केला. बॅटमन्स नेम हो, पुन्हा एकदा थोडस मागे येऊन खेळायचं होतं, रूम करायचं होता, जागा बनवून खेळायचं होतं. मात्र डॉट बॉल, लॉकोपटचा दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गोटीरामच्या माध्यमातून. हे बॉल यावेळी मात्र पाहायचं कार्पेटच्या माध्यमातून स्वतः यष्टीरक्षक पहा 30 सर्कलच्या बाहेर जाऊन चेंडू उचलतो. कारण तिथला खेळाडू आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध डीपला होते. त्यामुळे 2 धाव घेण्याचा अवधी फलंदाजांना मिळाला आणि या 2 धावेने धावसंख्या 31. पाणी हवंय, पाणी घेऊन जा कोणीतरी. तेहतीस 33. चार षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या 33. शेवटचं स्लॉगरचं षटक चिंतामण हजारी पुन्हा एकदा सज्ज होतोय. मात्र पाहायचं शेवटचं षटक म्हटले की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कोटणार आहात तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र पाहायचं राईट राऊंड गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर बॅटर सज्ज झालाय. यावेळी मात्र डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर मात्र डॉट
पाहायला मिळतोय. सुभाष थर्ड एम्पायर थ्रो साठी. चला किशोर मुंडे. घेसे संघाच्या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र उंच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय खेळाडू. ओहो, काय घडलं. एक सोपा झेल मात्र इथे सुटतोय. ज्यावेळी झेल येतो ना विनोद सर, त्यावेळी मात्र तुमची नजर ही चेंडूवर टिकून ठेवायला हवी. म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीये. कारण चेंडू हातामध्ये ग्रीप होणं हे खूप महत्वाचं असतं. कारण चेंडू निसटला की भलतंच काही घडतं. आणि इथे 2 धाबा देखील पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाबेने धावसंख्या 35-35, लॉस ऑफ 5 विकेट. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलेत. खेळाडू चेंडू समोर आलाय. 1 बाउन्स फील्ड तर झालाय. दुसरीला कॉल देखील दिला गेलाय. मात्र फेकी थोडीशी उशिरा येते. तोपर्यंत 2 धाबा देखील इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धाबेने 37-37 स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं स्लॉगरचं षटक अजूनही आपण विचार केला तर या षटकातले घेसर संघाच्या इनिंगचे अंतिम 3 चेंडू शिल्लक. मात्र 3 चेंडूवर किती धावा एकवटल्या जातील. चिंतामण पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र गती परिवर्तन थोडासा चेंजेस आणला आणि सक्सेसफुल देखील ठरतोय. येतोय हा डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये डॉट चेंडू मात्र नक्कीच कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम करत आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. चिंतामण हजारी समोर सुभाष. इथे पुन्हा एकदा मिस टाइम जरूर आहे आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये इथे झेल टिपला गेलाय चिंतामण हजारीच्या माध्यमातून आणि बॅटर आउट. वाकलन संघ आपण उपस्थित राहा. कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं खूप गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला ज्ञानेश्वर. शेवटचा अंतिम चेंडू मात्र पाहिजे. शेवटच्या बॉलवर किती धावा ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील. चिंतामण हजारी अंतिम बॉल. ओहो, स्लोवर चेंडू. गतीमध्ये परिवर्तन जरूर आहे. फसवा चेंडू फेकला गेला. सिंगल तर कंप्लीट. मात्र पाहायचंय धावबतच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर बाद होईल. मिळेल ती लेग पाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या 38 आणि 39 धावांचं टार्गेट इथे उर्वरित 5 षटकामध्ये सेट केलं गेलंय.
घिसे संघ आपण विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ इथे संपन्न झाला. उर्वरित 5 षटकामध्ये 38 धावा कुठल्यात 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि आई गावदेवी अंतरली संघासमोर 40 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले. प्रति षटकामागे 8 अशी धावसंख्या विजयाकडे वाटचाल करत असताना उभी करावी लागेल. तर वाकळा संघ आपण आला असाल तर लगेच आपण नोंद करून घ्या आणि नाणेफेकीसाठी देखील या, कारण साबे संघ इथे सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहे. चालेल करून टाका. कोणी जास्त घेतात? काही सन्मान आपण घेतोय. मी भगवान दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण सन्मान करायचा. प्रमोद मोडवी कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान घेणार आहोत. त्याचबरोबर पंडित काळन हेडूटने आपण देखील आला असाल तर या. मोतीराम दादा दळवी आपण देखील या, आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर भानुदास पाटील बेतवडे, आपण नाणेफेकी करू घेऊया. साबे विपक्ष वाकलन संघाचे कमलाकर भोईर इथे उपस्थित आहेत. तर साबे संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. मी विनंती करेन भगवान दादा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. साबे विपक्ष वाकलन या दोन संघामध्ये नाणेफेकी होते. या मैदानाचे मालक भगवानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होती. कॉल आलाय आणि डिसिजन वाकलन संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि डिसिजन पेंडिंग आहे. तर हेडूटनेचे आपले पंडित दादा काळन हे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण इथे घेतोय. भगवान दादा आपल्या शुभ हस्ते आपण पंडित दादा काळन यांना सन्मानित करायचं आहे. इथे सन्मान होतोय. पंडित दादा कालन नक्कीच सातत्याने एडूटने संघाचं नेतृत्व करत असताना मेडन ओव्हर हॅट्रिक अशी भरपूर विक्रम त्यांच्या नावावर आहेत. या मैदानाचे मालक भगवानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न होते. त्याचबरोबर भानुदास पाटील बेतवडे, राजेश शेलार दातिवली आपण देखील या आणि गणेश साळुंके साबे यांना देखील सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर कुणाल पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. भगवानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान सोहळा होतोय. त्याचबरोबर
गणेश साळुंके साबे यांचा देखील सन्मान होईल. मैदानामध्ये सामना सुरू होते. 39 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय आणि पहिलाच बॉल इथे अपील जोरदार इथे पाहायला मिळालंय. अपिलामध्ये आत्मविश्वासाची थोडी कमी जरूर पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहिलं तर सूर्यकांत गोलंदाजी फलंदाज स्ट्राईक केला असेल, नॉन स्ट्राईक केला चिंतामण हजारी गोलंदाजी. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण सुभाष तिथे सज्ज होते. मिळेल ती फक्त सिंगल. ज्ञानेश्वर पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल. चांगली सुरुवात आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर सातत्याने घेसर संघाचं नेतृत्व करत असताना आपल्या गावासाठी रनअप फक्त 2 ते 3 पावलं. ओ यावेळी मात्र हवेमध्ये जरूर आहे. लॉंग ऑफला खेळाडू थोडेसे दूर होते, मात्र मिळतील त्या 2 धावा. चांगली सुरुवात. जरी लो स्कोर असला तरी ज्याच्या वेळी क्रिकेटमध्ये लो स्कोरचे सामने हे हाय व्होल्टेज विनोद सर आपण होताना पाहिलेत. कारण ज्याच्या वेळी कमी धावा स्कोरबोर्ड आल्यात त्यावेळी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. मात्र आज या सामन्यामध्ये पाहायचंय क्षेत्ररक्षणमध्ये थोडासा बदल. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडा कव्हरला एक खेळाडू सज्ज आहे. ओ यावेळी मात्र पहा, ओहो काय घडलं, चूक झाली आणि बॅकअप येतोय, मात्र तो अडवू शकला नाहीये, चेंडू थांबू शकला नाहीये आणि बाउंड्रीच्या बाहेर चौकार. ज्ञानेश्वरनं पाहिलं होतं एक्झॅक्टली बुवा चेंडू कुठे जाईल. क्षेत्ररक्षण देखील सजवला होता, मात्र क्षेत्ररक्षाने केली चूक आणि त्याचं भुगतान 4 धावांमध्ये. आता मात्र अंतरली संघाच्या फलंदाजांना लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. मात्र हा येतोय वाईड बॉल. अवांतर 1 धावेने स्कोरबोर्डवर मात्र एक ऍड केली जाईल आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 8. चांगली सुरुवात. ओ यावेळी मात्र पाहायचंय पंचांकडे कटाक्षाने पाहिलं जातंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्राईक एंडला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 8. चांगली सुरुवात आहे. जरी माफक धावसंख्या असली प्रति षटकामागे 8 धावा उभारायच्या आहेत, मात्र लो फुलटॉस कार्पेटच्या माध्यमातून खेळलेत. साई वेगान पुढे सरकतायत. सिंगल कंप्लीट आणि अडवू शकले नाहीये. येतो हा महत्वपूर्ण विजयाकडे वाटचाल करणारा चौकार. वाजव डीजे. थँक्यू. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळाल्यात आणि त्यातल्या मला वाटतं 10 धावा आपण पाहिला चिंतामण हजारीने कुठल्यात. 2 चौकार, 1 डबल, 1 अवांतर. अजूनही आपण विचार केला तर धावसंख्या 12 स्कोरबोर्डवर आणि अजूनही आपण पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 24. म्हणजे कुठेतरी सामना बॅलन्स आहे. गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा करावी लागेल. साईनाथ भोईर यावेळी मात्र उंच तर जरूर आहे, दूर जवळपास खेळाडू नाहीये. मात्र लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू समोर पुढे सरकलाय. 2 धावांपासून मात्र रोखणार नाहीयेत. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 14. सावध सुरुवात जरूर पाहायला मिळाली. यानंतरचा सामना असेल साबेपेक्षा वाकलन संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन अजून पेंडिंग आहे. निर्णय कळवा. ओ रिव्हर्सच खेळला ना. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ह्या पटक्याचं सिलेक्शन ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी मात्र प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टंपिंग तर जरूर केली आहे, मात्र सुरक्षित बॅट क्रीज मध्ये ग्राउंडिंग केली हे सांगतायत. संदेश
वॉकलेनचा डिसिजन आलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर साबे संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. रिव्ह्यू नसेल, खेळाडूंसाठी रिव्ह्यू नसेल, फक्त पंचांना वाटलं तर रिव्ह्यू घेऊ शकतायत. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. साई भोईर मात्र चांगली गोलंदाजी हाताळतोय. आपल्या संघासाठी संघ अडचणीत आहे, लो स्कोर जरूर आहे, मात्र अशा वेळी ओहो इथे पहा, जबरदस्त टायमिंग, ताकद आणि नजाकत सर्व काही या शॉटवर पाहायला मिळालंय. येतोय महत्वपूर्ण चौकार. या चौकाराने धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 लॉस ऑफ विदाउट विकेट. हो पुन्हा एकदा पुढे येऊन खेळले. फ्रंटफूटचा वापर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. सिंगल तर मिळाली आहे, दुसरी धाव नाही, फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने 19 धावा. मोठे फटके आणि सिंगलला देखील इथे प्राधान्य दिले जाते. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कमबॅक केलंय साई भोईरने. मात्र आता स्ट्राईक एंडला असेल चिंतामण, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार या अगोदरच्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाले होते. हो हो सन्मान दिलाय, प्लेसमेंट सरळ खेळलेत, मात्र सिंगल तर कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न सफल ठरतोय. पहा कॉल हा खूप महत्वाचा असतो. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि षटक क्रमांक दुसरं इथे पूर्ण होते. धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते ती 21-21. अजूनही आपण विचार केला तर चेंडू शिल्लक 18, धावा हव्यात 18. नवीनचा पहिला बॉल, गुडघा टेक, तमाशा देख, मात्र बॅट बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पंडित मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पंडित मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय. यावेळी आपण पाहिलं तर ऑन साइड डीपला 3 खेळाडू सज्ज आहेत, तर एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर थोडंसं वाईडिश इथे आपण पाहतोय. साई भोईर देखील 30 सर्कलच्या आतमध्ये आणि पाहायचंय लॉंग ऑफ अगदी समालोचन कक्षाच्या समोर आहे. लॉंग ऑन आपण पाहतो वटवृक्षाच्या खाली, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉट फाईन लेग, यष्टी रक्षक, शॉट थर्ड मॅन, पॉईंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे, कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे आणि एक्स्ट्रा कव्हर आपण पाहिलं तर वाईडिश नव्हे तर लॉंग ऑफ आहे. आणि लॉंग ऑनला आपण पाहतोय 4 खेळाडू सज्ज आहेत. ओहो पुढे येऊन फक्त ढकललाय, पुश करो खुश रहो अशी भूमिका, मात्र सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केले गेले. ही रणनीती आहे या खेळाडूची, कारण माफक धावसंख्या असल्यामुळे सिंगल डबलने देखील विजयाकडे सहज वाटचाल आपण करू शकतो. या अनुषंगाने फलंदाजांना आपण पाहतोय चिंतामण हजारी आहेत, त्यांनी सहजरित्या सूर्यकांत आहे, माफ करा, कोणवर आणले पंडित पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पाहायचं, चला वेळ कमी घ्या थोडा, आपण क्षेत्ररक्षण जरूर सजवा, मात्र फिल्डिंग संघनायकाने सजवा.
पुन्हा एकदा आत बाहेर चालू आहे. आता मात्र एक्स्ट्रा कव्हर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या त्याच स्टाईलने चेंडू ढकललाय, पुश केलाय आणि इथे खुश राहील. फेकी थोडीशी खराब आहे. तिसरी धावेचा कॉल दिलाय आणि हो तिसरी कंप्लीट. चौथीचा कॉल पाहिजे. चौथी होईल का? ओ हो काय नुसती फेकाफेकी सुरू आहे विनोद सर मैदानामध्ये आणि 4 धावा धावून पूर्ण केलेत. कोण म्हणतील 40+ चे खेळाडू आहेत. स्टॅमिना पहा, एनर्जी पहा, ताळमेळ पहा, जबरदस्त. अशा चुका तुम्हाला कुठेतरी सावराव्या लागतील कारण लो स्कोर आहे, माफक धावसंख्या आणि त्यावेळी तुम्ही अशा चुका कराल तर तुम्हाला पराजयाच्या छावेत जावं लागेल. पुन्हा एकदा इथे पाहायचं आहे काय घडलं. अपील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही अवांतर एक धाव स्कोअर बोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 28. अजूनही 11 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 15 14 धाव. पुढचा बॉल पंडित. ओहो यावेळी मात्र थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झाला, बाहेर निघाला. ऑफ स्विंग, इन स्विंग दोन्ही सर्व काही तंत्र या पंडितच्या माध्यमातून वापरलं जातंय. बॉडी लँग्वेज, फुटवर्क हे हेरलं जातं फलंदाजाला आणि त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी होतीये. पहा आता वेगवान चेंडू होता. ओहो ज्ञानेश्वर चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील परफेक्ट पाहायला मिळते मात्र पायाचं बाद झालाय का? फलंदाज नॉट आउट. षटक क्रमांक 30 इथे पूर्ण होते आणि धावसंख्या 29. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 29. आता मात्र चेंडू शिल्लक 12. जिंकण्यासाठी हव्यात धावा 10. पाणी घेऊन जायचंय. चला ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या, पाणी घेऊन जा. ही स्पर्धा NTC स्पोर्ट्स दर्शन म्हात्रे आगासन यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. जर अजूनपर्यंत आपण ही लिंक आपण जर सबस्क्राईब नसेल केली तर आपण जरूर करा आणि NTC स्पोर्ट्स या लिंकला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नॅशनल टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स असे ही लिंक आहे आणि 2 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 29. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. पहिला सामना लो स्कोरचा सामना आपण पाहिला. प्रथम फलंदाजी करत असताना घेसर संघाने उर्वरित 5 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा कुटल्या आणि तदनंतर अंतार्ली संघाने आतापर्यंत 3 षटकामध्ये 29 धावा स्कोर बोर्डवर नोंदवल्यात. अजूनही 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय साई भुईर. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे मात्र पाहायचंय 10 धावा रोखण्यापासून वाचवतायत की फलंदाज. ही पार्टनरशिप मात्र चांगली भरते फुलते विजयाकडे वाटचाल करतात मात्र पाहायचंय चौकार आणि षटकारासाठी हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचे पारितोषिक इथे अंतरले संघासाठी. ओहो इथे काय घडलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि साई भोईरने देखील दाखवली चतुराई आणि यष्टी चितच्या माध्यमातून हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर सुखदेव काका म्हात्रे
यांचं देखील आगमन होते. या काका, आपलं देखील सहर्ष स्वागत. कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटतील ज्यांना महागुरु म्हटलं जातंय, एक लिजेंड खेळाडू सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवलीच्या माध्यमातून एक दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेला सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची रेलचेल आपण पाहिली. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू 10 धावा. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय बिंदास पाटील, रामदास पाटील माफ करा, कारण एक्स्ट्रा प्लेअर आहे, त्यांनी मात्र चुकीचं नाव सांगितलं. रामदास साठी हा देखील फसवा चेंडू होता हेच म्हणावं लागेल, कारण साईनाथ मात्र संघर्ष करतो, स्ट्रगल करतोय. आता मात्र समीकरण असेल येणारे 10 बॉल 10 धावांची आवश्यकता. एक चांगली रणनीती आहे, आपल्या अनुभवाच्या गाठोड्यातून एक एक चेंडू फेकतोय साई भोईर आणि विजयासाठीचा हा संघर्ष सुरू आहे. अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीत दाखल होईल आणि जो संघ परास्त होईल तो मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आता मात्र पाहायचं शॉट थर्ड मॅनला आपण पाहिलं तर मिड ऑफच्या दिशेने सज्ज केलाय, थोडासा 30 सर्कलच्या आतमध्ये थोडासा पुढे त्याला सज्ज केला. ही रणनीती आहे. ओ यावेळी मात्र कव्हरच्या वरून खेळत, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय बॉन्डलेनच्या बाहेर. 4 रन. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 33. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. लो फुलटॉस, चुकीला माफी नाही आणि भिडकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. येतो हा विजयाचा षटकार. क्या बात है. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. जबरदस्त टेलिकास्ट NTC स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दर्शन म्हात्रे ऑपरेटिंग करतायत. जबरदस्त लाईव्ह सामना इथे समाप्त होते आणि या सामन्याचा हिरो आपण पाहूया. विनोद सर जरी समालोचन करत असले तरी या पहिल्या सामन्यामध्ये गुणलेखिकेची भूमिका आमचे विनोद सर कल्याण डोंबिवली समालोचक असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांची चांगली भूमिका राहिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये गुणलेखकाची भूमिका साकारली आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच चिंतामण हजारे, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना 13 धावांचं योगदान दिले, ऑलराऊंडर भूमिका साकारली, तो चिंतामण हजारे ठरलाय या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच.